पंचांनी आपली भूमिका स्वीकारायची आहे आणि सामन्यास सुरुवात करायची आहे. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना श्रावणी 11 पिळंजे विरुद्ध मोरया स्पोर्ट्स सूर्यनगर. प्रथमतः गोलंदाजा भार सांभाळतोय संकेत. स्ट्राइक एंडला असेल प्रतीक, नॉन स्ट्राइक एंडला असेल यतीश. पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूसाठी रवाना होतोय तो मात्र संकेत. सामना सुरुवात करायची आहे, विलंब नकोय. सामना करेल प्रतीक. पहिल्या चेंडूसाठी रवाना होतोय संकेत. हो, पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय, चेंडूला टटावून दिलं गेलंय. लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. श्री गणेशा केला जातोय 2 धावेच्या जोरावर. धाव फलक पुढे सरकतात, धाव फलक जाऊन पोहोचलं ते 2 या अंकावर. संघाचं आणि वैयक्तिक खातं खोललं जाते 2 या अंकाने. संकेताचा पुढचा चेंडू दुसऱ्या चेंडूसाठी रवाना होत आहे. सामना करेल प्रतीक. श्रावणी 11 संघाकडून. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चेंडूला उडवून दिलं गेलंय. चेंडू ट्रॅव्हल करेल सीमा रेखे बाहेर. दणदणीत षटकार. कमॉन डीजे. इथे मात्र प्रहार केला जातोय, मोठा फटका मिळतोय. धाव फलक जाऊन पोहोचलं ते 8 या अंकावर. पुनश्च एकदा गोलंदाज संकेत बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सामना करेल प्रतीक. मोठा प्रहार केला जातोय तो पिळंजे संघाकडून. सुरेख चेंडू, सुरेख चेंडू हाताळला जातोय. माफ करा, एक अवांतर धाव. वाईड चेंडू. 1 धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं 9 या अंकावर. वाईड चेंडूची सांगता होते, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 9 या अंकावर. वाईड नाही, माफ करा, चुकी होते. निर्धाव चेंडूची सांगता होते. पुनश्च एकदा गोलंदाज संकेत बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. हो, फुलटॉस चेंडू होता, झेल होऊ शक्यता आणि झेल सोडली जाते. कोणाची? प्रतीकची. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला तर धाबाची सुद्धा संधी प्राप्त होते. संधी गमावली जाते. झेल सुट्टे तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. आयुष्यमानचा आशीर्वाद दिला जातोय तो प्रतीक याला. झेल कोणाची सोडली? ते एक धुवाकेदार फलंदाज प्रतीकची. धाव फलक पुढे सरकला. धाव फलक जाऊन पोहोचलं 10 या अंकावर. क्रिकेटमध्ये एक समीकरण असेल, पकडो कॅच जितो मॅच. आणि जर असं पाहण्यात आलंय की जेव्हा जेव्हा ज्या फलंदाज झेल सोडण्यात येते तो फलंदाज मार्क ठरतोय. पुनश्च एकदा गोलंदाज संकेत बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल. आता मात्र झेल उडून दिली जाते, चुकी केली जाते. यष्टीरेषाकडून कोणत्याही चुकी नाही. आणि या इथे मात्र प्रतीकची खेळी संपुष्टात येते. कमॉन डीजे. हॅलो, धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 10 या अंकावर. आता मात्र स्ट्राइक एंडला सज्ज असेल
यतीश पहिले षटक मार्गस्थ असेल. पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पुनश्च एकदा गोलंदाज संकेत बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. पहिले षटक हे पॉवर प्लेचं षटक म्हणून ओळखलं जातं. पॉवर प्लेच्या षटकाचा जर आपण विचार केलात तर नक्कीच आपण कुठेतरी गॅपमध्ये चेंडू जर ढकलून देत असू तर नक्कीच कुठेतरी मोठा फटका येतोय. चौकार प्राप्त होतोय. पुनश्च एकदा गोलंदाज संकेत बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल आणि इथे मात्र धन्यवाद डीजे. इथे मात्र ताकदीचा वापर केला जातोय. उत्तुंग षटकार प्राप्त होतोय. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 16 या अंकावर. 16 या अंकावर. नवीन गोलंदाज येतोय. बॉलिंग मार्कवर सज्ज असेल तो मात्र बंटी सूर्यनगर संघाकडून. स्ट्राईक एंडला सज्ज असेल सूरज. सामना चालू करायचा आहे. सामन्यास कोणत्या प्रकारचा विलंब नकोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त होतोय. आता इथून मात्र 3 षटक असतील ते हाणामारीचे षटक म्हणून ओळखले जातात. स्ट्राईक एंडला सज्ज असेल सूरज. बंटी बॉलिंग मार्कवर सज्ज असेल. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. पंच सामना चालू करायचा आहे. सूर्यनगर संघ विलंब नकोय. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूसाठी रवाना होतोय. नक्कीच इथे मात्र टटावला जात गेलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल करतोय एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एक धाव मिळाली. एकच धावावर समाधान मानावं लागतं. एक धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 17 या अंकावर. अजून देखील 5 चेंडूचा खेळ शेष असेल. दुसऱ्या षटकातील बंटी यांचा पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सज्ज असतील बॅटिंग मार्कवर यतीश. पुढच्या चेंडूसाठी रवाना होत आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. इथे मात्र उंची जास्त. गणपत बजाना काय तो बंद किया. या फटक्याचा जर विचार केला तर तुम्ही फटका सुरेख टोळावला गेला होता. सुरेख कलेक्शन होतं. परंतु ताकद थोडी कमी पडली. थोडी ताकद लागली असती तर नक्कीच षटकारामध्ये परिवर्तन झालं असतं. आणि इथे मात्र खेळ पुष्टात ती मात्र यतीशची. धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 17 या अंकावर. नवीन फलंदाज जातोय मॅक्स. स्ट्राईक एंडला सज्ज असेल सूरज. सुरेख चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. कोणत्या प्रकारची उसळी नाही. खालच्या दिशेला चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता आणि फलंदाजापासून थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न यशस्वी ठरतोय. चेंडू ट्रॅव्हल करतोय. यष्टी रक्षकाकडे निर्धाव चेंडूची सांगता होते. पुनश्च एकदा गोलंदाज बंटी बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. आता मात्र दिशा वरकटली जाते. नो चेंडू. पंचांचा निर्णय अंतिम राहील. नो चेंडूची सांगता होते. आता मात्र संधी असेल ती फ्री हिटची. थोडीशी दिशा भरकटली जाते. बाहेरच्या दिशेला चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नात नो चेंडू हाताळला जातोय. पुढची संधी असेल ती मात्र सूरजला. कुठेही मारा कसंही मारा फक्त धावबाद होऊ नका. गोलंदाज सज्ज असेल तो बंटी.
इथे मात्र एज लागून चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. दन 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 करत दणदणीत चौका. धन्यवाद डीजे. कोणता सामना चालू करायचा आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल तो बंटी राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सूरज बॅटिंग मार्को सज्ज असेल. इथे मात्र चेंडूला टाटावलं गेलं. स्ट्रेट ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न असेल. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव प्राप्त केली जाते. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. धावफलक एक पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 23 या अंकावर. यापुढील होणारे सर्व सामने हे दुसऱ्या फेरीतील असतील. सर्व संघांनी नोंद करून घ्यायची. आता मात्र चेंडूवर प्रहार केला जातोय. झेल निवडून दिली जाते. चेंडू खाली येतो. क्षेत्ररक्षण चुकी केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तब्बल 2 धावा पळून काढल्या जातात. 2 धावेच्या जोरावर धावफलक 2 पाऊल पुढे सरकतं. धावफलक पुढे जाऊन पोहोचतो ते 25 अंकावर. सोपा झेल नव्हता. झेल होता कठीण. धावफलक जाऊन पोहोचलो ते 25 अंकावर. 2 षटकाच्या अखेरीस 2 षटक समाप्तीचा इशारा येतो. यापुढील होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना NPA साखरोली विरुद्ध साईदेवा प्रतिष्ठान साईगाव. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. साखरोली संघाचा कर्णधार आणि साईगाव संघाचा कर्णधार. गोलंदाज सज्ज असेल तिसरे षटक घेऊन सूर्यनगर संघाकडून योगेश. सूर्यनगर संघ तुम्ही खूप विलंब करताय. कृपया थोडी घाई करावी आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. इथे मात्र ड्रिंक ब्रेक दिला जातोय. नक्कीच जसा पाण्याचा तडाखा वाढेल तशी पाण्याची पातळी कमी होईल. डिहायड्रेशन होईल. तर सर्व खेळाडूंना विनंती असेल का पाणी पिताना बसून पाणी प्या जेणेकरून गुडघ्यांचा त्रास होणार नाही. मूतखड्याचा त्रास होणार नाही. म्हणजे किडनी स्टोनचा त्रास होणार नाही. तेवढी सावधानता बाळगायची आहे आणि सामन्यात सुरुवात करायची आहे. धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 या अंकावर. अजून देखील 2 षटकांचा खेळ शेष असेल. पहिल्या इनिंग मधला योगेश यांचा पुढचा चेंडू सामना करेल तो मात्र सूरज. आता पूर्ण फलंदाजीचा कारोबार असेल तो मात्र सूरजवर. इथून मात्र हाणामारी करावीच लागेल. गोलंदाज सज्ज असेल तो योगेश. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. पुढच्या चेंडूसाठी रवाना होतोय. नक्कीच इथे मात्र चेंडूचा तेवढा समाधान झाला. खेळून काढला जातो चेंडू. तू मला पाहायला मिळते. तू नाही मी. परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागतं. एक धावेच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं 26 या अंकावर. नक्कीच लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल आणि पहिल्या चेंडूवर फक्त एक धाव खर्च केली. दुसऱ्या चेंडूसाठी रवाना होतोय. आता मात्र सामना करेल तो मॅक्स. योगेशांचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चेंडूला भिडकावून दिलं गेलंय. सुरेख चेंडू होता. 1 बाउंड चेंडूला कलेक्ट करण्यात यश मिळवतोय क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळते. एक धावेच्या जोरावर धावफलक एक पाऊल पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं ते 27 या अंकावर. तिसरं षटक मार्गस्थ असेल. अजून देखील तिसऱ्या षटकातील 4 चेंडू शेष असतील. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल तो योगेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न असेल. सूरज बॅटिंग मार्कवर सज्ज होईल. इथे मात्र चेंडूला टटावलं गेलंय. चेंडू ट्रॅव्हल करतोय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय परंतु एकच धावेवर समाधान मानावं लागतं. 28 धावेवर धावफलक जाऊन पोहोचतं.
अजून देखील 3 चेंडूचा खेळ शेष असेल तर तिसऱ्या षटकातील गोलंदाज सज्ज असेल. योगेश सामना करे मॅक्स. मॅक्स टू योगेश. अतिशय सुरेख चेंडू होता. तेवढासा फायदा घेण्यात आला नाही. नक्कीच मोठा फटका मारायच्या ना आता धावाची संधी प्राप्त होते. तू नाही मी नाही तू पुन्हा एकदा आणि या ठिकाणी सुरजची खेळी संपुष्टात. कमॉन डीजे. ईश्वर बॅटिंग स्टँडवर सज्ज असेल तो मॅक्स. नॉन स्ट्राईक एंडला नवीन फलंदाज जातोय अक्षय. योगेशचा पुढचा चेंडू. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावा खर्च केला त्या फक्त 4. 10 फलक जाऊन पोहोचलाय ते 29 या अंकावर. योगेशांचा पुढचा चेंडू मॅक्स साठी. इथे मात्र चेंडूला उडवून दिलंय. चेंडू ट्रॅव्हल करेल दणदणीत षटका. पुणे एकदा गोलंदाज योगेश बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. सामना करेल मॅक्स. योगेश टू मॅक्स. पुन्हा एकदा उडून दिला जातोय. झेलबादची संधी प्राप्त होते. संकेत येतोय झेल खाली आणि झेल बाद. मॅचची खेळी संपुष्टात. कमॉन डीजे. गोलंदाज जातोय बॅटिंग स्टँडवर. अजित. नवीन गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर सूरज. शेवटचं षटक निर्णायक षटक. धाव फलक आहे 4 गडी बाद 35. सूरज शेवटचं षटक घेऊन. स्ट्राईक एंडला असेल अजित. नॉन स्ट्राईक एंडला असेल अक्षय. सूर्यनगर संघ चालू करायचे सामना. राईट आर्म अराउंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. इथे मात्र चुकी केली जाते क्षेत्ररक्षाकडून. झेल सोडली जाते. चेंडू ट्रॅव्हल करतोय. 1 बाउन्स चौकार. झेल होत नाहीये तर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करायला हवा होता.
परंतु ती चुकी केली जाते. चौकार प्राप्त होतोय. धावफलक जाऊन पोहोचलं 39 या अंकावर. पुनश्च एकदा गोलंदाज सूरज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. सामना करेल अजित. इथे मात्र चुकी केली जाते यष्टी रक्षाकडून. एक धाव तब्बल पळून काढली जाते. एक धावीच्या जोरावर, सॉरी माफ करा, एक अवांतर धाव, माफ करा, एक अवांतर धाव प्लस 1 धाव, 2 धावा तब्बल पळून काढल्या जातात. 2 धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं 41 या अंकावर. थोडीशी दिशा भरकटली जाते. पुनश्च एकदा गोलंदाज सूरज बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. आता मात्र उडून दिला. चेंडू खाली येतोय क्षेत्ररक्षक आणि अक्षयची खेळी संपुष्टात. कमाल तिथे In the mix. उंची जास्त लांबी कमी. फलंदाज होतोय बाद. नवीन फलंदाज जातोय दशरथ. स्ट्राईक एंडला सज्ज असेल तो मात्र अजित. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शेष असेल चौथ्या षटकातील. सूरज यांचा पुढचा चेंडू अजित साठी. सूरज टू अजित. इथे मात्र उडवून दिला. धावफलक स्थिरावलं जातं ते मात्र 41 वर. अजित तंबूच्या आसऱ्याला परतला जातोय. नवीन फलंदाज जातोय राहुल. सूरज यांचा पुढचा चेंडू दशरथ साठी. नक्कीच एज लागून चेंडूने ट्रॅव्हल केलं यश्री रक्षाकडे आणि बाद होतोय. बॅक टू बॅक 2 विकेट. तंबूच्या आसऱ्याला परतला जात दशरथची खेळी संपुष्टात. कमॉन डीजे. मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म अराउंड द विकेटने मारण्याचा प्रयत्न असेल. कुठेतरी दिशा भरकटली जाते. नक्कीच फलंदाजापासून थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जरा जास्तीच लांब हाताळला गेला आणि एक अवांतर धावेमध्ये रूपांतर झालं. धावफलक एक पाऊल पुढे सरकलं. धावफलक जाऊन पोहोचलं ते मात्र 42 या अंकावर. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज असेल तो मात्र सूरज. सामना करेल किरण. तीच चुकी केली जाते. एक अवांतर धाव मिळते. एक धावीच्या जोरावर धावफलक पुढे सरकतं. धावफलक जाऊन पोहोचलं 43 या अंकावर. गोलंदाज सज्ज असेल तो सूरज. सामना करे किरण. हो हो, सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, वेगवान चेंडू हाताळला गेला. निर्धाव चेंडूची सांगता होते इथे मात्र कमबॅक केलं जातं. धावफलक स्थिरावलं ते मात्र 43 वर. यापुढील होणारा सामना साक्रोली विरुद्ध साईगाव. दोन्ही संघाच्या कर्णधारकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुनश्च एकदा एक अवांतर धाव. लेन सुरेख होती पण दिशा भरकटली जाते. वाईट चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिरावलं एक पाऊल पुढे सरकतं 44 या अंकावर. शेवटचा चेंडू शेष असेल. गोलंदाज सूरज. नक्कीच झेल होऊ शक्यता आणि झेल बाद. सुरेख झेल, अतिशय सुरेख झेल. या ठिकाणी किरणची खेळी संपुष्टात. किरण तंबूच्या आसऱ्याला.
माननीय श्री दत्तात्रयजी पाटील साहेब, तुम्हाला विनंती असेल कृपया नाणेफेक करून घ्यायचे, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिला सामना साक्रोली विरुद्ध साईगाव. तर नाणेफेक होते दत्तात्रय पाटील यांच्याकडून, ज्यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज प्राप्त झाल्या. कॉलिंग होते नाण्याच्या दोन बाजू असतील, जय हनुमान भरे आणि भाजपा चषक 2022. कॉलिंग होते साक्रोली संघाकडून. नक्कीच नाणेफेकचं कौल जिंकलंय ते मात्र साक्रोली संघाने. मान्यवरांना विनंती असेल कृपया समालोचन कक्षामध्ये बसायचंय. तर साक्रोली संघ आपला निर्णय कळवायचा आहे. फलंदाजी. फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आहे आणि आमंत्रित केलंय साईगाव संघाला क्षेत्ररक्षणासाठी. जर तुम्ही नाणेफेक जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? फिल्डिंग येणार होतं. नक्कीच आता तुमच्या मनासारखं घडतंय. तर मग वळूया साक्रोली संघाकडे. तुम्ही फलंदाजीचा स्वीकारला आहे तर त्याच्या मागची रणनीती काय असेल? प्रथम फलंदाजी करताना 40+ आम्ही बनवण्याचा प्रयत्न करू. 40+ मग असे कोणते फलंदाज की त्यांचा पूर्ण कारोबार असेल? आकाश पाटील, रोहित भोईर. आकाश पाटील आणि रोहित भोईर. आपण वळूया साईगाव संघाकडे. तुम्ही यांना किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35. 30 ते 35. मग असे कोणते गोलंदाज असतील की त्यांचा पूर्ण कारोबार असेल? जे जितेश, स्वतः मी आणि शिवम. ओके, धन्यवाद आणि ऑल द बेस्ट तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी. आणि वळूया समालोचन कक्षाकडे. फलंदाज इथून मात्र मंद मंद पावलांनी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतील. गणेश यांनी नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी करता आमंत्रित केलंय ते साईगाव संघाला. बॉल चॉईस करायचे दोन्ही संघांना विनंती आहे. त्वरित बॉल चॉईस करा आणि ते आमच्याकडे सुपूर्द करा. ज्या चेंडूची आपण निवड केलेली आहे, जिंकण्याकरता धावांचं लक्ष आहे आपण पाहतोय ते 45 या धावांचं. आणि या सकाळच्या सत्रापासून आपण जर पाहिलं तर 40+ धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजी करता गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती इथून मात्र सज्ज असेल. 45 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलाय मोरिया स्पोर्ट सूर्यानगर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल. 38 सर्कल मध्ये जर आपण पाहिले 9 खेळाडू. 38 सर्कलच्या बाहेर जर आपण पाहिलं तर एक मिड विकेट आहे. त्यानंतर जर आपण विचार केला तर एक लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. अशी क्षेत्ररक्षणाची विवर रचना इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाजी करता गोलंदाज सज्ज होईल. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय राईट आर्मवरती विकेटचा मारा राहुल आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करता सागर सामोरा जातोय. नॉट स्ट्राईक एंड वरती आहे तो आकाश. पहिला चेंडू यावेळेस मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला ड्राईव्ह केलंय कव्हरच्या क्षेत्रामध्ये. एका धावे करता धावफलक इथून मात्र जाऊन पोहोचेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते फलकावरती 1 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचणार. बॅक टू बॅक इथून मात्र विचार केला तर चांगली गोलंदाजी हाताळावी लागणार आहे पहिल्या 2 षटकामध्ये जर दबाव निर्माण करायचा असेल तर. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. लिडिंग एज इथून मात्र पाहायला मिळेल. दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न आणि इथून मात्र दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते.
2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकताना 3 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. 1 शॉटचा इशारा. येस, एकच धाव इथून मात्र गणली जाईल. अंपायर डिसिजन इज लास्ट डिसिजन. नो आर्ग्युमेंट्स विथ अंपायर. फक्त बिमर साठी तिसऱ्या पंचांचा कॉल असेल याची नोंद घ्या. पंचांचा निर्णय अचूक आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल, अचूक आणि अंतिम असेल याची मात्र नोंद घ्यायची आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र फलकावरती 2 या अंकावरती. 2 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या इथून मात्र फलकावरती आहे. अपेक्षितरित्या इथून मात्र विचार केला तर गोलंदाजीचा मारा राहुल याच्या माध्यमातून हाताळतोय. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टर मध्ये पकडलं गेलंय. गडी बाद. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 1 तंबूच्या असायला आपण पाहतोय. पकडलं गेलंय आणि पंचांचं बोट आकाशात वर येताना पंच राजेंद्र बजागे आपण पाहतोय आणि पंच अभिजित पाटील यांना आपण पाहतोय. अतिशय सुंदररित्या आपली कामगिरी बजावताना आपण पाहायला मिळत आहेत. राजेंद्र बजागे आणि गणेश पाटील यांचा जर विचार केला तर या शिलार्थी अंबाडी असोसिएशन मधील अतिशय सुंदररित्या पंचाची भूमिका त्यांनी यावर्षी मात्र बजावलेली आहे. अचूक निर्णय आणि योग्य ते निर्णय इथून मात्र पाहायला मिळतात. लेट टू लेट बट अप टू डेट डिसिजन इथून मात्र पाहायला मिळालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला. धावा झाल्यात फलकावरती 2. आतापर्यंत 1 गडी बाद झाला. बॅक टू द डगआउट आपण पाहतोय. जिंकण्याकरता 45 धावांचं लक्ष इथून मात्र समोर आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एस्टर मध्ये पकडण्याचा प्रयत्न. चेंडूची फेकी येईपर्यंत 1 धाव पळून पूर्ण केली जाते. 15 इशारा तो लेग बाईचा आणि हवांतर धावेने इथून मात्र धावफलक पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 3 या अंकावरती. 3 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या इथून मात्र फलकावरती आहे. आपण पाहतोय बॅक टू बॅक प्रयत्न ज्या पद्धतीने केले जात आहेत त्या पद्धतीने अप्रतिमरित्या इथून मात्र कामगिरी हाताळली जाते. पुढचा चेंडू. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. चेंडूला ड्राईव्ह केलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूची फेकी येईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात आणि या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे सरकले. 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. आपण 5 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहतोय. पहिल्या षटकातील 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या आहे फलकावरती 5 या अंकावर. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र लेट कट केलं गेलंय. क्रिकेटचं अप्रतिम सौंदर्य दाखवणारा फटका. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील. 2 धावांनी 1 षटकाच्या अखेरीस धावा जाऊन पोहोचलेल्या आहेत फलकावरती 7 या अंकावर. 7 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अशा रीतीची स्थिती इथून मात्र पाहायला मिळते. 1 षटकाची अखेर. धावसंख्या 7. 45 धावांचं लक्ष इथून मात्र करण्याचा प्रयत्न. 18 चेंडू आणि जिंकण्याकरता अजूनही 38 धावांची गरज आहे. एका षटकाच्या समीकरणाने थोडासा दबाव तर निश्चित पाहायला मिळेल. तो मात्र दबाव झुगारून इथून मात्र क्रिकेट खेळावं लागणार आहे. ते मोरिया स्पोर्ट सूर्यानगर या संघाला. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. गोलंदाजी करता गोलंदाजी मार्क वरती आलाय. गोलंदाज दीपक आपल्याला पाहायला मिळेल. जबाबदारी कशा रीतीने संपन्न करतोय हे मात्र पाहावं लागणार आहे. हे षटक मात्र निर्वाणीचं आहे. हे षटक मात्र महत्वाचं आहे. बघूया कशा रीतीने गोलंदाजी हाताळतोय तो दीपक. 18 चेंडू 38 धावांची गरज अजूनही मैदानामध्ये आहे. फलंदाज सागर आणि भूपेश याला आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा मारा इथून मात्र हाताळण्याकरता पाहायला मिळेल. पंचांकडून इथून मात्र दिशा कोणत्या पद्धतीने कोणत्या दिशेने गोलंदाजी करणार आहे त्याकरता मात्र त्याने पंचाने सूचित केलंय.
राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार केलाय. शॉर्ट आर्म पुल केलाय चेंडूला. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. एका धावने धावफलक मात्र पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ते 8 या अंकावरती आपण पाहतोय धावफलक. तर ज्या पद्धतीने इथून मात्र मोठ्या फटक्यांकरता जाण्याचा प्रयत्न केला जातोय निश्चितच आसमानी टोला लगावा लागेल. 45 धावाचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग इथून मात्र कंपल्सरी आहे. गोलंदाज तयार. इथून मात्र दूरवरून खेळण्याचा प्रयत्न अप्रतिमरित्या इनस्विंग केलं गेलंय चेंडूला. चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातोय ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सबमरीन डिलिव्हरी इथून मात्र पाहायला मिळते. ज्या अर्थानं गोलंदाजी साकारले त्या अर्थाने एक गोष्टीचा मात्र विचार करावा लागेल. धावसंख्या फलकावरती स्थिरावले ती 8 या अंकावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र उडवलंय चेंडूला. चेंडू हवेत आहे. सोप्पा झेल पकडला जाईल. हॅलो हॅलो. धावसंख्या इथून मात्र जाऊन पोहोचले फलकावरती आपण पाहू शकतो ती 8 या अंकावरती आहे. दोन फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. यष्टी रक्षकाच्या माध्यमातून झेल सुद्धा पकडला गेलाय पण पंचांचा इशारा येतोय लेग बाईटचा. अवंतर धावेने धावफलक इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती फलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 9 या अंकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं मोठ्या फटक्याकरता आता मात्र जावं लागणार आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिमरित्या गुडलाईन स्पॉटचा वापर केला जातोय. वैभव पाटील मनसे विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत वैभव पाटील. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. अप्रतिम चेंडू. अप्रतिम चेंडू. गोलंदाजाला इथून मात्र हा चेंडू बीट करून निघून गेलाय. ठीक यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पंचांचा इशारा येतोय तर षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या अखेरीस धावा लागल्या त्या फलकावरती 9 या अंकावरती. जिंकण्याकरता आता मात्र समीकरण थोडस अवघड झालंय. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि जिंकण्याकरता 36 धावांची अजूनही गरज आहे. वेळ आहे. ऐकूया एक मधुर संगीत. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. 12 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. तत्पूर्वी 2 धावा घेण्याची संधी होती आणि 2 धावा पूर्ण सुद्धा केल्या जात आहेत दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकताना आता मात्र 11 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके या सामन्यामध्ये परत आणू शकतात मोरिया स्पोर्ट्स सूर्यानगर या संघाला.
दरम्यान सुजित सोनावणे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस मात्र अप्रतिम चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून जातो. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिरावते फलकावरती आपण जर पाहिली तर 11 या अंकावरती धावफलक आहे. जिंकण्याकरता 10 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. गती परिवर्तन चेंडू हवेत आहे. झेल मात्र सुटतोय. चेंडू रिकॉसियस होताना पाहायला मिळतोय. ट्रॅव्हल होतोय चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये. आतापर्यंत 2 धाव पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याची संधी आहे. मुभा आहे, वेळ आहे आणि तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चौथी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का हे मात्र पाहावं लागेल. या 3 धावेच्या साह्याने धावफलक मात्र पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावरती 14 या अंकावरती. आता मात्र 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 31 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडू आणि 31 धावा. 2 मोठे फटके इथून मात्र मारावे लागणार आहेत मोरिया स्पोर्ट्स सुह्यानगर संघाच्या फलंदाजांना. गोलंदाज तयार. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र लोवर फुटत चेंडूला उडवलंय. चेंडू हवेत आहे आणि झेल पकडला जाईल. राहुलेच्या माध्यमातून अप्रतिम झेल. फलंदाज फेल. हॅलो 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 हॅलो. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. वैभव पाटील यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. सचिन पवार यांच्या हस्ते आपण पाहतोय. वैभव पाटील यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा. अलॉंग द कार्पेट चेंडू मैदानाला गुदगुल्या करत निघून गेलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल. एक पेक्षा 2 धावा मिळतील. 2 धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकेल. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय. धावसंख्या आहे फलकावरती 16 या अंकावरती आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर आता मात्र परत येणं थोडस अशक्य झालंय असं म्हणावं लागेल. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वरती येतोय. दशरथ याला आपण पाहतोय. 7 पहिल्या षटकामध्ये धावा खर्च झाला तर 7 एक गडी बाद झाला. दुसऱ्या षटकामध्ये 2 धावा आल्या, 1 गडी बाद झाला. तिसऱ्या षटकामध्ये 7 धावा आल्या आणि 2 गडी बाद झाले. अतिशय सुंदर गोलंदाजी हाताळली ती आपण पाहतोय पिळंजी संघाच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र फलकावरती जाऊन पोहोचली ती 16 या अंकावरती. जिंकण्याकरता अजूनही 28 धावांची गरज आहे. एकोणतीस धावांची अजूनही गरज आहे. 6 चेंडू आणि 29 धावा. प्रत्येक चेंडूवरती इथून मात्र हवाई यात्रा करावी लागेल फलंदाजांना. योगेश आणि बलराम या फलंदाजा. यावेळेस मात्र हवाई सफर आणि चेंडू मात्र सीमारेषा बाहेर. षटकार.
आता मात्र जिंकण्याकरता अजूनही 23 धावांची गरज आहे. उर्वरित 5 चेंडूमध्ये गोलंदाज तयार. गती परिवर्तन यावेळेस मात्र गोलंदाजाने चेंडू दिशा बदलली आणि चेंडू मात्र हाताळला गेलाय. तो निर्धाव अप्रतिम चेंडू हाताळला गेलाय. धावसंख्या इथून मात्र स्थिरावते फलकावरती 22 या अंकावरती. जिंकण्याकरता 4 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे षटकार मारावा लागेल. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क होत नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उखडल्या जातील. फलंदाज बाद. अशा रीतीने आतापर्यंत जर विचार केला तर दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये इथून मात्र फलंदाज बाद झालाय. आता मात्र 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि जिंकण्याकरता 22 धावांची गरज आहे. एखादा चमत्कार इथून मात्र विजय संपादन करू शकतो मोरिया स्पोर्ट सूर्यानगर या संघ, पण त्याकरता चमत्कार सुद्धा रोज रोज घडत नाही आणि सामन्यावरची पकड जी आहे दशरथेने मजबूत करून ठेवलेली आपल्या संघाकरिता. 3 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा आपण पाहतोय. 10 ते 12 पावलांचा रनअप आहे. गोलंदाज तयार. पुढचा चेंडू यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येईल. धावसंख्या इथून मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. आपण जर पाहिली तर 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. जिंकण्याकरता अजूनही 21 धावांची गरज आहे. अप्रतिम चेंडू. पुन्हा एकदा चेंडूची गती बदलली, वैविध्यता आणली या चेंडूमध्ये आणि चेंडू अचूकरित्या हाताळला गेलाय. तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अतिशय सुंदर गोलंदाजी आहे. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढचा चेंडू यस क्लीन बॉल्ड. 3ही यष्ट्या मात्र इथून उखडल्या जात आहेत. गडी बाद. चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय आणि या सामन्यावरची पकड मात्र मजबूत मिळवली. ती आपण पाहतोय श्रावणी 11 पिळंजी या संघाने. अप्रतिम हेलो हेलो